सध्या एक शुद्धीपत्रक आपलं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ह्याच्याकडून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे DHS. ठीक आहे. वैद्यकीय शिक्षण म्हणजे DMR. हे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत म्हणजे DHSचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय अखत्यारीतील गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरती जी एक्झाम झाली होती आता DHSची आपली नोव्हेंबरमध्ये, त्याच्या संदर्भात बघा दिनांक 3/1/2024चं ते प्रसिद्धीपत्रक आहे. त्याच्यामध्ये विषय काय, विषय आक्षेप हरकतीबाबत. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत गट क ड संवर्गातील परीक्षा 2023 राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये 108 परीक्षा केंद्रामध्ये कधी झाली होती, दिनांक 30/11/2023 ते 7/11/2023 व 12/12/2023. 30/11 ते 7/12पर्यंत झाली होती. त्याच्यानंतर मध्ये हे होतं, मध्ये सुट्टी होती, 7च्या नंतर 8, 9, 10 सुट्टी ते 12ला एक 12ला नंतर पेपर झालेला. तर इतक्या दिवसात ते तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे ऑलरेडी झालेली आहे, त्यांनी आलेली आहे असं टाकलं, पण ते झाली ऑलरेडी परीक्षा झालेली आहे. परीक्षा झाल्यानंतर TCS यांच्याकडून 15/12/2023 पासून, तर TCS कडून आपल्याला काय 15 तारखेपासून संबंधित उमेदवाराच्या लॉग इन ID वर त्या उमेदवाराने सोडवलेले उत्तर पत्रिका म्हणजे आन्सर शीट व उत्तर तालिका आन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती. तर ऑलरेडी आपल्याला याच्या आधी आन्सर की आली होती DHSची. त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिका आन्सर की जी होती, जी दिली होती लास्ट टाईम आपल्याला भेटलेली DHSची, त्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास, म्हणजे तुमचं काही ऑब्जेक्शन असेल त्याला आन्सर कीला, तर सदर आक्षेप नोंदवण्यासाठी आपल्याला तारीख 2 दिवसाचा वेळ दिला, 18 ते 20 हा 2 दिवसाचा वेळ दिलेला होता. या कालावधीमध्ये TCS कंपनीकडून उमेदवाराच्या लॉग इन अकाउंटवर लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्याच्यावर ऑब्जेक्शनसाठी जी लिंक ओपन केली होती 18 ते 20 या 2 दिवसासाठी, त्या टायमिंगमध्ये आपण ऑब्जेक्शन टाकले होते. ठीक आहे. दरम्यान काळात व त्यानंतर ईमेलद्वारे लेखी अथवा अन्य मार्गाने प्राप्त झालेल्या किंवा होणाऱ्या आक्षेप हरकतीचा विचार केला जाणार नाही. म्हणजे जी लिंक दिली होती फक्त त्या 18 ते 20 ह्या 2च दिवसामध्ये, जे तुमच्या लॉग इन IDहून तुम्ही लॉग इन करून जर तुम्ही ऑब्जेक्शन टाकलं असेल तर तेच फक्त व्हॅलिड होतं. त्यानंतर ईमेलद्वारे लेखी अथवा अन्य मार्गाने, म्हणजे कोणी ईमेल केला आहे कंपनीला, TCSला, किंवा अन्य कुठल्या मार्गाने, म्हणजे कुठं लेटर पाठवले पोस्टाने, म्हणजे कुठल्याही वेगळ्या प्रकारे होणाऱ्या आक्षेपीचा विचार केला जाणार नाही. ते ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट केले जात नाहीत. जे प्रॉपर चॅनल म्हणजे तुम्हाला जे लॉग इन ID दिला होता, तुम्ही लॉग इन IDवर जाऊन तुमच्या लॉग इन IDतून तुम्ही जे ऑब्जेक्शन टाकले फक्त तेच ऑब्जेक्शन हे विचार केला जातात त्या ऑब्जेक्शनचा. बाकी कुठल्याही अन्य मार्गाने जर तुम्ही काही टाकलं असेल ऑब्जेक्शन कधी त्याच्यानंतर, तर त्याचा विचार केला जात नाही. नेक्स्ट, अन्य मार्गाने विचार केला जात नाही. उमेदवाराच्या केवळ लॉग इन अकाउंट लिंकवरून प्राप्त झालेल्या आक्षेप किंवा हरकतीची, म्हणजे जे कॅन्डिडेटचे उमेदवाराचे लॉग इन अकाउंट होते, ठीक आहे, ID पासवर्ड टाकून आपण अकाउंट लॉग इन करत होतो, फक्त त्याच्या थ्रूच प्रॉपर चॅनल थ्रू जे आक्षेप किंवा हरकती आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे जेवढे काय ऑब्जेक्शन टाकले सर्व कॅन्डिडेटने मिळून, ज्यांनी ऑब्जेक्शन टाकले, ठीक आहे, त्याच्या संबंधितली आकडेवारीही त्यांनी खाली दिलेली आहे. आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन उमेदवाराच्या त्यांचे लॉग इन IDवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे सदर TCS कंपनीनं खाली आकडेवारी दिली आहे, नंबर ऑफ ऑब्जेक्शन रिसिव्ड, ठीक आहे, कुठल्या पोस्टसाठी किती ऑब्जेक्शन आलेले आहेत आत्तापर्यंत ते. तर ह्याच्यावर काय करेल TCS कंपनी, आता त्याचा विचार करेल, त्याच्यापैकी जे असतील योग्य त्याच्या बाबतीत कंपनी ही निर्णय घेईल की जे ऑब्जेक्शन बरोबर आहेत त्याच्या संबंधित. ठीक आहे. सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS कंपनी काय करेल, विचार करेल, ठीक आहे, कार्यवाही करेल योग्य ती, आणि त्याचं लॉग इन IDवर माहिती उपलब्ध करून देणार आहे. जसं ह्याच्या आधी आन्सर की आली होती तशीच फायनल आन्सर की येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या पदाच्या परीक्षेबाबत
घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झाले त्या पदाच्या सुधारित अन्सर उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. म्हणजे ते आता जी सुधारित होईल आन्सर जी रिवाइज्ड असेल ते कुठं भेटेल, ते पण सेम तुमच्या लॉग इनवरच भेटेल. म्हणजे ह्याच्या आधी पण जसं आपण आन्सर डाउनलोड केली होती तशीच आता परत ज्यावेळेस यांनी हे करेक्शन करून सेकंड फायनल आन्सर देईल, फायनल रिस्पॉन्स शीट मिळेल, ती कुठं भेटेल, सेम तुमच्या ह्याच लॉग इन आय डीवर. परत सेम तसंच लॉग इन आय डी करायचं, लॉग इन टाकायचं, आय डी पासवर्ड टाकायचं, लॉग इन करायचं आणि परत तुमची आन्सर डाउनलोड करायची आणि चेक करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल झाले ते दिसून येतील. ठीक आहे. आन्सर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यास्तव वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालावधी केलेल्या लॉग इन अकाउंटवरील आक्षेप हरकती व्यतिरिक्त कोणतेही आक्षेप हरकती विचारात घेण्यात येणार नाही याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे जी विहित नमुना होता, विहित कालावधी होता, विहित कालावधी म्हणजे कोणता, तुम्हाला दिलेली वेळ कोणती, 18 ते 20. हे जे 18 ते 20पर्यंत आपल्याला जी 2 दिवसाचा वेळ दिला होता, फक्त या कालावधीतच आणि लॉग इन अकाउंटवरील आक्षेप म्हणजे जे तुमच्या प्रॉपर अकाउंटहून तुम्ही जो आक्षेप टाकलेला आहे फक्त तेच आक्षेप. मी त्यावेळेस पण व्हिडिओ बनवले त्याच्यात सांगितलं होतं तुमच्या अकाउंटहून ज्यांना ऑब्जेक्शन टाकायचे त्याच्यावरून लॉग इन करा आणि त्याच्यावरून प्रॉपर तुमचा तो कोड सिलेक्ट करून ऑब्जेक्शन टाका. कारण प्रत्येकाचे वेगवेगळं असतं कोड अकाउंटचा. म्हणजे क्वेश्चन जरी सेम असेल, तुम्हाला वाटत असेल की मी दुसऱ्याच्या अकाउंटहून टाकतो इकडं, मग तुम्हाला त्याच्या अकाउंटहून ना त्याचा कोड बघावा लागेल, क्वेश्चनचा जो खाली कोड दिलेला तो आय डी. ठीक आहे. त्याच्यामुळं प्रॉपर चॅनल थ्रू म्हणजे तुमच्या आय डी थ्रू तुम्ही जे टाकलेले आक्षेप आहेत फक्त तेच ॲक्सेप्ट केले जातील. तर आता ह्याच्यापैकी हे सर्व नंबर ऑफ ऑब्जेक्शन हे त्यांनी ॲक्सेप्ट केले, एवढे ऑब्जेक्शन बरोबर होते असं नाही. त्यांनी फक्त एवढं सांगितलं आहे की किती ऑब्जेक्शन मिळाले आणि कुठल्या पोस्टसाठी. तर व्हॅलिड ऑब्जेक्शन, ठीक आहे, म्हणजे कुठल्याही अन्य मार्गाने, म्हणजे कुठं पोस्टाने, कुठं ईमेल केलं आहे, ठीक आहे, ईमेल केलं आहे किंवा पोस्ट केलं असेल कोणी मेसेज जे काही असेल, अन्य कुठलाही मार्ग लॉग इन आय डी सोडून तुमचा अन्य कुठल्याही मार्गाने जर तुम्ही केलं असेल तर हे सगळं इनव्हॅलिड आहे. ठीक आहे, याला काही अर्थ नाही, ते ॲक्सेप्ट करत नाहीत. तर जे प्रॉपर लॉग इन आय डी थ्रू ऑब्जेक्शन मिळाले त्यांना ते किती मिळालेत बघा, हे पोस्ट आणि नंबर ऑफ ऑब्जेक्शन रिसिवड, तर त्याची ही यादी दिलेली आहे त्यांनी. बॅक्टेरियोलॉजी टेक्निशियन एकेटी 93 मिळाले, ब्लड बँक सायंटिफिक 132 ऑब्जेक्शन आहेत, केमिकल असिस्टंटसाठी 53 ऑब्जेक्शन आहेत. आता हे टोटल पूर्ण यादी आहे बघा. ECG टेक्निशियन हे सगळ्यात जास्त कुठं ग्रुप डीच्या पोस्टसाठी बघा 6724 ऑब्जेक्शन आहेत. त्याच्यानंतर लॅबोरेटरी सायंटिस्ट मलेरिया ह्याच्यासाठी 638, 134. ठीक आहे, हे टोटल फक्त त्यांनी ऑब्जेक्शन किती मिळाले तेवढे सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये आपलं ह्याचं बघू, नर्सिंगचं बघा, गव्हर्नमेंटसाठी स्टाफ नर्स गव्हर्नमेंटसाठी टोटल 375 ऑब्जेक्शन पडलेले आहेत आणि स्टाफ नर्स प्रायव्हेटसाठी 240. आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर हे सर्व ऑब्जेक्शन पडले म्हणजे सगळेला सगळे ॲक्सेप्ट करतील कंपनी असं नाही. ह्यांनी सांगितलं की आम्हाला प्रॉपर चॅनल थ्रू एवढे ऑब्जेक्शन मिळाले. आता जसं स्टाफ नर्स गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या पेपरसाठी 375 आणि प्रायव्हेटसाठी 240 एवढे ऑब्जेक्शन मिळाले. तर ह्याचा अर्थ असा नाही की हे सर्वला सर्व व्हॅलिड आहेत. ठीक आहे, एवढे त्यांनी ॲक्सेप्ट केले. ते फक्त सांगतायत की आम्हाला एवढे ऑब्जेक्शन मिळाले. आता हे काय करणार कंपनी, हे ऑब्जेक्शन चेक करणार की आता तुम्ही जो ऑब्जेक्शन टाकला ते चेक करणार, क्रॉस चेक करणार, व्हेरीफाय करणार की हा ऑब्जेक्शन बरोबर आहे का. तुम्ही जे म्हणताय की क्वेश्चनचं हे आन्सर नाही हे आन्सर होतं, ठीक आहे, समजा एखाद्या क्वेश्चनचं आन्सर ए नाही बी होतं, तुमचं हे म्हणायचं, तर ते प्रॉपर चेक करणार की अच्छा ठीक आहे बरोबर आहे का. जर असेल तर ते तुमचं बरोबर आन्सर करणार. ठीक आहे, तोच बदल सर्व क्वेश्चनला लागू राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट हा राहील की आता तुम्ही म्हणताल हे 375 आणि 240 ऑब्जेक्शन कसे पडले, म्हणजे काही जणांचं क्वेश्चन आहे 100च क्वेश्चन आहे, एवढे ऑब्जेक्शन कुठून आले. तर एका ह्याच्यावर डबल पण क्वेश्चन भरपूर जणांनी टाकलेलं आहे ना. समजा सेम एकच क्वेश्चन आहे त्याच्यावर समजा 5 जणांनी 10 जणांनी ऑब्जेक्शन टाकले, कुणी कुठं 20 जणांनी पण टाकलं असेल एकाच क्वेश्चनवर, तर असे टोटल मिळालेले ऑब्जेक्शन आहेत हे. ठीक आहे, हे तर टोटल एवढे ऑब्जेक्शन पडलेले आहेत, कुठल्या कुठल्या पोस्टसाठी किती पडलेत. ठीक आहे, आणि ह्याचा अर्थ हा पण होत नाही की हे सर्व ॲक्सेप्ट केले. यांनी फक्त यादी दिली की कोणत्या कोणत्या पोस्टसाठी आत्तापर्यंत किती ऑब्जेक्शन पडले प्रॉपर चॅनल थ्रू. तर असे सर्व पोस्टसाठी मिळून टोटल 10,763 ऑब्जेक्शन पडलेले आहेत. तर आता याच्यापैकी जेवढे ॲक्सेप्ट होतील, आता कंपनी याचे चेक करणार, व्हेरीफाय करणार, जेवढे ॲक्सेप्ट होतील तेवढे चेंजेस होतील त्याच्यामध्ये,
जे रिजेक्ट होतील त्यांचे काही पैसे पण परत नाही मिळणार, ज्यांचे ॲक्सेप्ट होतील त्यांचे पैसे पण रिटर्न मिळतील त्यांना. जर व्हॅलिड असेल तर, बरोबर असेल तर तुम्ही म्हणलेलं ऑब्जेक्शन घेतलेलं, तर पैसे पण तुमचे जे काय होते पर क्वेश्चन 100 समथिंग होते ना, तर ते पण परत येतील. ज्यांचं रिजेक्ट होईल त्यांचे पैसे पण गेले. ठीक आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर अकाउंटला फायनल रिस्पॉन्स शीट येईल. तर ती रिस्पॉन्स शीट पण कुठं येईल? तुमच्या लॉग इन आय डीलाच. परत लॉग इन करून बघायचं तिथून. अजून आली नाही, यांनी फक्त नोटीस दिले की ऑब्जेक्शन एवढे मिळाले आहेत, आता याच्यावर विचार करणार, याच्यापैकी जे योग्य आहेत त्याचे करेक्शन करून फायनल आन्सर की तुमच्या लॉग इन आय डीला येऊन जाईल. तर असा याचा प्रसिद्धीपत्रकचा अर्थ आहे. ठीक आहे. तर याच्यापुढे काही अपडेट आला आणखी आता लवकरच येईल. यांना ऑब्जेक्शन तर एवढे मिळाले कळाले, आता फक्त एक क्रॉस चेक करणं. भरपूर आहेत ऑब्जेक्शन तरी आता, यांना थोडा टाईम पण लागू शकतो, कारण टोटल बघा 10,000 आहे ते ऑब्जेक्शन, 10,763. तर थोडा वेळ लागेल यांना करण्यात. ठीक आहे. तरी 1-2 वीक तरी लागेल त्याच्यामध्ये. या मंथमध्ये फर्स्ट हाफपर्यंत होऊन जाईल तुमची फायनल आन्सर की 1-2 वीकमध्ये येऊन जाईल ह्याला लॉग इन आय डीला. याच्या रिगार्डिंग परत काही अपडेट आलं तर मी अपडेट देईन. आणि काही आणखीन डाऊट्स असतील किंवा काही नाही समजलं तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा.